उद्धव ठाकरे म्हणजे विषारी साप आहेत. त्यांना जवळ कराल तर ते तुम्हाला चावल्याशिवाय राहणार नाहीत. शिंदेंच्या नेत्याचा ठाकरेंवर घणाघात. नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. उद्धव ठाकरेंना विषारी साप म्हणणारे हे शिंदेंचे नेते कोण आहेत हे जाणून घेण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका, चावल्याशिवाय राहणार नाहीत, असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीवरून भाष्य करताना रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा सल्ला दिला आहे. ते पिल्लू, ज्याला पेग्विन म्हणतात, तो देवेंद्र फडणवीस यांना भेटायला जातो. कारण एका मुलीने आत्महत्या केली होती जिचं नाव दिशा सालियान होतं. आता आदित्य ठाकरेंना भीती वाटायला लागली आहे. देवेंद्र फडणवीसांनी हे प्रकरण काढलं तर त्याला बर्फाच्या लादीवर झोपवतील आणि फटके पडतील, असं रामदास कदम म्हणाले. पुढे रामदास कदम असं म्हणाले की तुमचा पेग्विन आणि माझा दापोली देऊन म्हणाला होता, माझी सत्ता आली की या लोकांना बर्फाच्या लादीवर झोपवणार. पण आता असा सवाल रामदास कदमांनी केला. मी देवेंद्र फडणवीस यांना सांगेल, देवाजी जरा जपून, आम्ही 55 वर्ष काढली, बडे नेते आहेत. मनोहर जोशी साहेबांना पण सोडलं नाही, त्यांना पण खाली उतरवला. देवाभाऊ, तुळजाभवानीची शपथ आहे, हे साप आहेत. साप किती पण जवळ घेतलं तरी विष दिल्याशिवाय आणि चावल्याशिवाय राहणार नाहीत. यांना सोबत घेऊ नका, असा सल्लाच रामदास कदम यांनी देवेंद्र फडणवीसांना दिला. मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली ही टीका आपल्याला योग्य वाटते का? आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.